झालंय आपलं कीर्तन. आता जाता जाता एकच वाक्य सांगून जातो, निर्व्यसनी बना. कारण स्त्रीच्या आयुष्यामध्ये 3 पुरुष जर निर्व्यसनी असतील तर तिचं आयुष्य सुखा समाधानामध्ये जगतं. पहिले वडील जर निर्व्यसनी असले तर बालपण सुखामध्ये जातं. तरुणपणी नवरा जर निर्व्यसनी असला तर तरुणपण सुखामध्ये जातं. आणि म्हातारपणी पोरगा जर निर्व्यसनी असेल तर म्हातारपण सुखामध्ये जातं. आणि हे 3 पुरुष जर व्यसनी असतील तर आयुष्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती, आयुष्यामध्ये व्यसनाधीन होऊन स्वतःबरोबर दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करू नका. कारण तुम्हाला तुमची गरज नाही, तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. तुम्हाला तुमची गरज नाही, तुमच्या लेकराबाळांना तुमची गरज आहे. तुम्हाला तुमची गरज नाही, तुमच्या म्हाताऱ्या मायबापाला तुमची गरज आहे. म्हणून आयुष्यामध्ये व्यसनाधीन होऊन स्वतःबरोबर दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करू नका.